ज्युनियर मिस इंडिया या स्पर्धेतील 10 ते 12 वयोगटात कल्याणच्या कुमारी आराध्या रेड्डी हिने उपविजेता पद पटकावून कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। तिने सुंदरतेसह बुद्धीचे कौशल्य दाखवत ज्युनियर मिस इंडिया स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केल्याने तिचा कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा परिसरातील सभागृहात सत्कार आणि सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे ज्युनियर मिस इंडिया ग्रँड फिनाले 2024 ची स्पर्धा मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या कंट्री क्लबच्या मैदानात नुकतीच पार पडली। या स्पर्धेत देशभरातून 20 राज्यातील 45 प्रमुख शहरातील 4 ते 15 वयोगटातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला। मात्र यापैकी 120 स्पर्धकांची निवड होऊन सहभागी झाले होते। ज्युनियर मिस इंडिया स्पर्धेत उपविजेता ठरलेली आराध्या कल्याण पश्चिम भागात असलेल्या विग्योन CBSE इंग्लिश स्कूलमध्ये 4थ्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर तिचे वडील डॉक्टर संदीप रेड्डी हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण औरंगाबादमध्ये झाले, तसेच न्यूयॉर्क येथून MD मेडिसिन पूर्ण केले आहे। डॉक्टर रेड्डी यांनी सांगितले की मला माझ्या मुलीचा अभिमान आहे। माझ्या मुलीला प्रेरणा मुख्यतः तिच्या आईकडून मिळत आहे, जी एक उत्साही नृत्यांगना आहे। तिची आई देखील एअर होस्टेस होती। आराध्या देखील एक उत्साही नृत्यांगना आहे आणि तिला बॅले डान्स, जिम्नॅस्टिक करायलाही आवड खूप आहे। आराध्याला भविष्यातील मिस युनिव्हर्स बनण्याची इच्छा तिने व्यक्त केली। विशेष म्हणजे तिला पहिले पदक मिळाले जेव्हा ती 6 वर्षांची होती। शिवाय तिने 5 किलोमीटर डुओथॉलॉनमध्ये पदक जिंकले, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे। दरम्यान माय सिटी इव्हेंट्स इंडिया कॉर्पोरेशन यांच्या वतीने ज्युनियर मिस इंडिया ग्रँड फिनाले 2024 ची स्पर्धा मुंबईतील अंधेरीमध्ये आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी सेलिब्रिटी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या। कल्याणच्या कुमारी आराध्यासह महाराष्ट्र राज्यातून 2 स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकले। या स्पर्धेचा निकाल पाहता कुमारी सिरजन कौर गिल लुधियाना ही विजेता ठरली, तर कुमारी शरयू पाटील पुणे पहिली उपविजेता, तर कुमारी आराध्या रेड्डी मुंबई कल्याण दुसरी उपविजेता ठरली आहे। या विजयी स्पर्धकांना चंदेरी दुनियेतील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। I'm very happy that I won this award. I think that I deserve it because obviously, and everything is because of my mom, my dad, and my brother. Thank you. कसा आनंद वाटतो तुला? एक मिनिट जे येणार नाही इंग्लिश मध्ये बोलायचं। हां, जसं घरी बोलते तसं बोल। एक मिनिट, जे वर्ड नाही समजले ते इंग्लिश मध्ये बोल। कसं वाटतं तुला? मला खूप हॅपी फिलिंग वाटते, कारण की मी विन झाली आहे ही अवॉर्ड, आणि हे सगळं माझ्या मम्मी पप्पा आणि माझा लहान भाऊमुळे हे झालं आहे। थँक्यू। किती कॉम्पिटिशनला किती मुली होत्या तुझ्यासोबत आणि कसं त्यातला अनुभव कसा होता तुझा? त्याच्यातनं मुली 40 to 45 तरी होते। हां। कुठून आल्या होत्या, कुठल्या देशातल्या होत्या, काय माहिती आहे? सगळ्या इंडियाचे आले होते, म्हणजे मध्य प्रदेश। किती राऊंड झाले तुझे टोटल? माझे टोटल 3 राऊंड झाले। तुला भीती वाटलेली का त्यावेळेला स्टेजवरती जाताना? मला भीती वाटत नव्हती, मी कॉन्फिडंट राहिली होती। हां। पुढं काय करायचं तुला? काय स्वप्न आहे तुझं? मला मिस युनिव्हर्स व्हायचंय आणि मोठी डान्सर व्हायचं। मला खूप छान वाटतंय आणि मला इतका आनंद होतोय की माझी मुलगी पूर्ण इंडियामध्ये 3री आली आहे। आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस घेतली आणि काय सराव? तिची मी खूप प्रॅक्टिस घ्यायची आणि ती मेहनती आहे। तिला मी जे काही शिकवलं ना ती छान करते, आणि तिथे पण ती इतकी कॉन्फिडंट होती की पुढचं काय स्वप्न आहे तुझं? तिचं स्वप्न आहे मिस युनिव्हर्स व्हायचं
आणि तिला मोठी डान्सर आणि पायलट व्हायचं आहे. आता बघू त्यातलं काय चूज करते ती मोठी झाल्यानंतर. ॲक्च्युली आजच्या जगात जेव्हा आपण मुलींना पुढं पाठवायचा प्रयत्न करतो तर ही एक स्टेप आहे त्याच्यासाठी. आणि ती खूप सेल्फ कॉन्फिडेंट आहे. तिच्या आईचा तिला खूप सपोर्ट आहे. ह्या सगळ्यामुळे ती हे सगळं अचीव करू शकते. आणि आम्ही अभिमानी आहोत की मला मुलगी आहे. ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.